नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेत आजच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे कॉन्फरन्सला निघालेले असतात सारंग, सावली आणि त्याबरोबर सोहम, तारा. त्याबरोबरच एक वेगळं सत्य आलेलं आहे. या सगळ्यामध्ये ताराच्या आणि आईनं कॉन्फरन्सच्या वेळेला एकदम सत्याचा महा उलगडा झालेला आहे. नक्की काय घडले पाहू. इकडे तारा आणि ऐश्वर्या या दोघींच्या नाकावर टिचून सावलीला शिवलिंगाचं पूजन करण्याचा मान मिळालेला आहे. त्यानंतर सावली मनोभावे शिवलिंगाचं पूजन करत आहे. ज्यावेळेस सावली मनोभावे पूजन करत आहे आणि त्याच वेळेला शिवमूठसुद्धा ती वाहते. ती म्हणजे मुगाची शिवमूठ ती शंकरजीला वाहते. तर इकडे अमृता तिला कशा पद्धतीने छानपैकी सगळं करायचं ते सांगत असते. हे सगळं चालू असताना अचानकपणे सारंगचा तिला फोन येतो. सारंगचा फोन आल्यावरती मग आता सावलीला तो सांगतो, सावली सावली पटकन बाहेर ये, सावली पटकन बाहेर ये, सावली तू बाहेर ये, असं म्हणत तो आता जोरजोरात तिला फोनवरती बोलायला लागतो. सावली तेव्हा पूजा हटकून बाहेर येते आणि सारंग सर असा आवाज देते आणि तेवढ्यातच तिला जगन्नाथजीचे शब्द आठवतात आणि सावली ही चांगलीच घाबरलेली असते. कारण सारंग सर तिला बाहेर दिसलेले नसतात म्हणून ते खूप घाबरलेली असते आणि इकडे तिकडे चावरी बावरी होऊन ती इकडे तिकडे बघत असते की सारंग सर कुठं मिळतात. तेव्हा घाबरलेली सावली धावत पडत तिकडून बाहेर पडते. ज्यावेळेस सावली आता धावत पडत बाहेर पडते त्याच वेळेला सारंग म्हणाला, तू काय झालं अगं, तू इतकं का घाबरत आहे, वेड्यासारखं काय करतेस. अगं मी तुला सरप्राईज देण्यासाठी बाहेर बोलावलं होतं. तू या कुटुंबासाठी माझ्यासाठी इतकं सगळं काही करतेस. माझंसुद्धा काही कर्तव्य आहे की नाही. तुझा माझ्यावरची अफाट विश्वास, माझ्यावरती अफाट श्रद्धा आणि प्रेम हे बघून तर विठ्ठलाला सुद्धा आता तुझ्या विश्वासाला पात्र ठरायला पाहिजे. तर मी तर साधा माणूस आहे. तुझं समर्पण या सगळ्यामध्ये मला आता खूप महत्त्वाचं वाटतं आणि बायको म्हणून तू माझी बायको म्हणून, नवरा म्हणून माझंसुद्धा जे काही कर्तव्य आहे ते सुद्धा करणं मला भाग आहे ना, असं म्हणत आता इकडे सारंग सावलीला छानपैकी तुळशीच्या बाजूला बसवते आणि तिच्यासाठी नैवेद्य आणलेला असतो, तो म्हणजे पुरी आणि भाजीचा. तुळशी मातेचं पूजन करतो आणि त्यानंतर तिचं औक्षण करून तिला छानपैकी नैवेद्य बनवतो. सारंग आणि सावली यांचं खूप सुंदर चालू असतं. दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरलेत चाललेलं असतं. दोघेजण दिवसेंदिवस एकमेकांना अधिक जवळ येतात ना आपल्याला दिसतात. बरं, हे सगळं चालू असताना मग आता रात्रीच्या वेळेला ते आता एकमेकाला पुरीचा घास भरवतात. पहिले सावली हा सारंगला घास भरवतो आणि त्यानंतर सारंग हा सावलीला घास भरवतो. असं प्रेमानं, खूप प्रेमानं ते एकमेकांना घास भरवत असतात. आणि आता इकडे बेडरूममध्ये सावली आणि सारंग आलेला असतो. तर सारंग आता रात्रीच्या वेळेला सारंग हा फोनवरती बोलत असतो. तर तुमच्यामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. तुम्ही इथला सगळा पसारा व्यवस्थितपणे पाहणार आहात म्हणून तर हनीमूनला जाणं मला शक्य झालं आहे, असं म्हणत तो आता सोप्याच्या इथे बसण्याऐवजी तो डायरेक्ट आता सावलीच्या बेडच्या इथे बसतो. सावली ही बेडवर बसलेली असतो. बेडच्या इथे येऊन सावलीला बाजूला बोलत बसतो आणि तो सांगायला लागतो, मग काय आता तर काय, उद्या हनीमून आहे म्हणजे मज्जाच मज्जा, असं रोमॅन्टिक अंदाजमध्ये सावलीला बघून तो बोलतो. सावली उठते, सरमू म्हणजे लाजून सावली उठते आणि आपली उशी घेते, सोप्यावरती ठेवायला जाते. तर सारंग तिथून सुद्धा उठतो आणि तिथून उठून सारंग आता ताबडतोब तो आता सावलीकडे येतो आणि तो सावलीला सांगतो, कालपर्यंत कुलस्वामिनीचं दर्शन असं म्हणत मला टाळत होतीस, आता काय करशील. उद्या तर आता इकडे आपण तिकडे गेल्यावरती मस्त समुद्रकिनारा, छानपैकी रोमॅन्टिक वातावरण. यावरती सावली म्हणते, समुद्रकिनारा, मी तर आतापर्यंत कधीच समुद्रावरती गेले नाही. फक्त मी पाहिलेलं आहे समुद्र म्हणजे पुस्तकामध्ये समुद्र पाहिला आहे आणि त्यानंतर मी चित्र बघितले. खरंच समुद्रकिनाऱ्यावरती जाणार आपण. सारंग म्हणतो, मग काय मस्त समुद्रकिनारी. आणि तो तिच्या आता खांद्यावरती डोकं ठेवतो आणि त्यानंतर खांद्यावरती डोकं ठेवून लगेच तिची साडी आपल्या बोटामध्ये गुंडाळतो आणि रोमॅन्टिक होतो. सावली त्याला बाजूला करते आणि बाजूला करून ताबडतोब त्याला आता म्हणतो की माझी साडी सोडा, माझी साडीचा जो पदर तुम्ही पकडलेला आहे तो सोडा, नका खेळू त्याच्याशी. तेव्हा सारंग म्हणतो की
हा पदर कुठं, आजच खेळणार आहे, उद्या तर तू ड्रेस घालणार आहे, ड्रेस, असं म्हणून तो आता सोप्यावरती झोपायला त्याला सावनी सांगते. आता ते सगळं कुलदेवतेच्या दर्शनानंतर असं म्हणते. सारंग थोडासा चिडचिड करत झोपी जातो. इकडे तोपर्यंत अमृता मुद्दामच विचार करत बसलेली असते बेडवर आणि तिथं ऐश्वर्यासुद्धा आलेली असते. ज्या वेळेला ऐश्वर्या तिला सांगते की त्याच वेळेला मग आता ती सांगायला लागते, अमृता वहिनी, तुला आठवण नाही ना, तुला दूध प्यायचं आहे, हे घे, मी तुझ्यासाठी दुधाचा ग्लास आणलेला आहे, असं म्हटल्यावरती मग आता ती अमृतासाठी दुधाचा ग्लास घेऊन तो बेडच्या बाजूला ठेवते. त्याच वेळेला आता इकडे अमृता तिच्याकडे पाहत बसते. तर ती म्हणायला लागते, काय ग, राजकुमार दादा आला नाही आहे? मुद्दामच ती हे सगळं बोलते असते जेणेकरून तिला आता त्रास व्हावा आणि राजकुमार दादा नाही आहे त्याची कमतरता जास्त पद्धतीने तिला भासावी असं ऐश्वर्याला वाटत असतं. यावरती ती म्हणते, सॉरी वहिनी, म्हणजे मला खरंच लक्षात नव्हतं की आता राजकुमार दादाला हे सगळं असं नाही, म्हणजे राजकुमार दादा आपल्या घरातून बाहेर काढण्यात आलेला आहे, म्हणजे खरंच मी विसरली, तू उगाचच मनामध्ये काही शंका माझ्याबद्दल आणू नको, असं ती म्हणायला लागते. त्याच वेळेला मग आता लगेचच ती म्हणते, पण मला काय वाटतं वहिनी माहिती आहे का, आपण आपल्या माणसाकडूनच काही चुका झाल्या तरीसुद्धा आपण त्या चुका पदरात नाही घ्यायच्या का, तर त्या चुका कोण पदरात घेईल? मला काय वाटतं माहीत आहे अमृता, तू राजकुमार दादाला एकदा माफ करून टाकणार म्हणजे कसं, या घरामध्ये सुद्धा आता त्याची कमतरता आपल्याला भरपूर होते ना बघ, म्हणजे तुझा विचार आहे, मी तुला कधीच फोर्स करणार नाही, पण जे काही असेल तो तुझा विचार असेल, तू तो विचार कर आणि ठरव काय करायचं, असं म्हणत मग मात्र ती आता तिला बोलवत असते. बरं, हे सगळं चालू असताना लगेच मग आता ती सांगायला लागते, हे बघ वहिनी, तुम्ही उगाचच तुला दूध घेऊन आले, मला माफ कर, म्हणजे खरंच मी आता याच्यानंतर तुला दूध घेऊन नाही येणार, मला खरंच माफ कर वहिनी, राजकुमार दादा इकडे नाही, ही गोष्ट मला खरंच लक्षातच राहिली नाही, मी विसरूनच गेली, खरंच तू मला माफ कर, असं म्हणत ती आता अमृताला सॉरी म्हणते आणि त्यानंतर तिकडून निघून जाणार. तर अमृता म्हणते, खरं सांगू का ऐश्वर्या, तर मला तुझा खूप आधार वाटतो ग, खरं तर तू या सगळ्यामध्ये आता मला आधार देण्यासाठी खरंच नेहमी प्रयत्न करत असते, मला या सगळ्यामध्ये खरंच तुझा खूप आधार वाटतो आणि खरंच तू माझ्यासाठी जे काही करतेस ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मग आता लगेचच इकडे ऐश्वर्या विचार करते, या अमृता वहिनीला मी अशाच पद्धतीने आता दिवसेंदिवस राजकुमार दादाची जी काही कमतरता आहे ना ती कमतरता भासवत राहणार आणि सारखं तिला आठवण करून देणार आणि ती निघून जाते. तर इकडे आता अमृता ही विचार करत असते की सगळं आठवत असते आणि कशा प्रकारे काय झालं घडलं हे आठवत असतात. ती विचार करते, ऐश्वर्याला काय यांच्यावर इतकं काय यांच्याबद्दल वाटू लागतो, ऐश्वर्या का त्यांच्या येण्यासाठी इतक्या पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करते, मलाच कळत नाही. आणि आता ती म्हणते की होऊ शकते दोघं जर काम करतात सोबत तर तिला वाटणं पण साहजिक आहे, असं करून ती गोष्ट विसरून जाते की नक्की आता काय चाललं. असं म्हटल्यावर ती विचार करते, मी कदाचित कामाच्या ठिकाणी ते दोघेजण एकत्रितपणे काम करतायत म्हणून कदाचित तिकडे तिला त्याच्या कामाची कमतरता जाणवत असेल म्हणून ती सारखं बोलत असेल, असा ती विचार करायला लागते. पण त्याच वेळेला तिच्या डोक्यामध्ये कुठेतरी शंकेला पाल चुकचुकते आणि ऐश्वर्यास राजकुमारचं बद्दलचं ते विचार करत असते. तोपर्यंत राजकुमार ऐश्वर्याला कंटिन्युअली कॉल करत असतो आणि तो तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो, कधी मला घेतेस. त्याआधी ऐश्वर्या तिकडची सेटिंग करायची असते हनीमूनला जाणाऱ्या कपलची, म्हणून ती येते आणि काय ग तारा, झाली का तुझी सगळी तयारी, असं विचारल्यावर तारा म्हणते, एक मिनिट, तुम्ही ना असं मध्ये येता डिस्टर्ब करता, माझी सगळी पॅकिंग राहते, थांबा मी इथे तयारी करते आहे, हां सोमचे आउटफिट घेतले आहे, असं ती मनातल्या मनात म्हणजे बडबड करत असते. की आता यावरती ऐश्वर्या विचार करते, हिची तर मला जरा दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे, म्हणजे ही जरा अतिशय शांतपणा करायला लागते आणि ती सांगते, काय नाही ग, सहजच तुला भेटायला मी आले, म्हणजे कसं आहे आता तू तिकडे आल्यावरती. तारा म्हणते, नाही तारा, आता सोम मेंदडे नाही तर आता तारा आई होऊन येणार आहेस ना, म्हणजे आई बनण्यासाठीच तिकडे चालली, असं म्हटल्यावर ती म्हणते, काय वहिनी. तारा म्हणते की काय वहिनी, मी सांगितलं ना की मला आई वगैरे बनण्यासाठी काही इच्छा नाही, मी मुळातच या सगळ्यासाठी बनलेलीच नाही आहे, माझं करिअर महत्त्वाचं आहे. ऐश्वर्या म्हणते, अगं तुझं करिअर महत्त्वाचं आहे पण या सगळ्यामध्ये आता तू लक्षात येतं आहे का. यावरती आता ती सांगते, काय यावरती ती सांगते, अगं पण तू नाही मनावर घेतलंस ना तरीसुद्धा सारंग सावली. यावरती ती म्हणते,
मी सारंग सावलीला एकत्र येऊ देणार नाही, पण मी आता काहीतरी अशी युक्ती केली. यावरती ती म्हणते बोल बोल काय, तुला माझी मदत हवी. तेवढ्यात तारा म्हणते झालं वहिनी, मला विसरलंच ना, तुम्ही सगळं उगाचच इकडे आलात. तुम्ही असं म्हणत ती आता काहीच सांगत नाही आणि काही न सांगता आता इकडे ती निघून जाते. ऐश्वर्या विचार करते की जरा जास्तच शहाणी आहे, स्वतःला समजते तरी काय, असं म्हणत ऐश्वर्या रागरागत करत असते. तोपर्यंत आता इकडे तारा तिची पॅकिंग करायला लागते. राजकुमार ऐश्वर्याला कॉल करतो आणि काय, कधीपासून तुला कॉल करत आहे, तू घेतच नाही आहे, काय चाललं आहे, काय तुझं, म्हणजे आईची लाडकी सून म्हणून टॅग आता काढून टाक. मला तर वाटते आईची लाडकी सून कोणीतरी वेगळंच बनलं आहे आणि तुझं तर काही राहिलेलं नाही. यावरती ऐश्वर्या म्हणते राजकुमार दादा, तुम्हाला कळतंय का, मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करते, ऐका राजकुमार दादा, असं ती बोलते. पण तोपर्यंत तिकडून सारंग येतो आणि काय राजकुमार दादाचा कॉल आहे का वहिनी, राजकुमार दादाचा कॉल आहे का. यावरती ऐश्वर्या गडबडते आणि ती सांगायला लागते ते नाही, राजकुमार दादाचा कसा कॉल असेल, मी ते राजकुमार दादाच्या बद्दल आता बोलत होते. म्हणजे कसं आहे, आता तू पण कॉन्फरन्सला चाललेला आहे आणि त्यानंतर राजकुमार दादा नाही आहे, या घराची सगळी जबाबदारी माझ्यावरती आहे ना, म्हणूनच मला चिंता वाटत आहे. त्यावरती मग आता इकडे लगेच तो सांगायला लागतो मी त्या संदर्भात तुझ्याशी बोलायला इकडे आलो होतो. म्हणजे कसं आहे, या ऑफिसमधील सगळी जबाबदारी तुझ्यावरती, म्हणजे तू इथली काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं नीट सांभाळून घेईल. म्हणजे कसं आहे, इकडची चिंता करून उगाच स्वतःला त्रास करून तू घेऊ नको. आणि असा अरिंग म्हणतो थँक्स वहिनी, म्हणजे सारंग म्हणतो की थँक्स वहिनी, आणि सारंग निघून गेल्यावरती ऐश्वर्या विचार करते थोड्या दिवसांसाठी का होईना, टेम्पररी का होईना, मेहंदड्यांची म्हणजे सर्व कामकाज मीच पाहणार आहे. त्यामुळे काही झालं तरीसुद्धा मी सगळ्यामध्ये आता स्वतःला इथे बरोबर ॲडजस्ट करणार आणि या सगळ्याच बरोबर डुबवण्याचा प्लॅन थोड्या दिवसातच का होईना मला जितकं करता येईल तितकं मी करणार. त्यानंतर मग आता इतके कॉन्फरन्सला जाण्यासाठी चौघेही निघता. चंद्रकांत म्हणतो देवाच्या पाया पडा, आशीर्वाद घ्या. इकडे देवाच्या पाया पडून आशीर्वाद घेतल्यावरती मग आता चंद्रकांत सांगायला लागतो कॉन्फरन्स झाली की कुलदेवतेचे दर्शन घ्यायचं. यावरती बबलू म्हणतो बघा उगाचच काहीतरी अस्तव्यस्तपणा करू नका आणि चिटिंग तर बिलकुल चालली नाही. कुलदेवतेचे दर्शन घेतल्याशिवाय हनीमूनला जर पुढे गेला तर. यावरती सोहम म्हणतो मला नको सांगूस. यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो हो सोहमला सांग, सोहमला जास्त जरा घाई झालेली आहे. यावरती चंद्रकांत म्हणतो हे बघा, आधी तुमची कॉन्फरन्स नीट उरका, कुलदेवतेचे दर्शन घ्या आणि मग तुम्ही धम्माल मस्ती करा, असं म्हणत यावरती सारंग, सावली आणि सोहम, तारा चौघेजण आपापल्या बॅग घेऊन कुलदेवतेच्या दर्शनाला, आधी कॉन्फरन्स, कुलदेवतेचे दर्शन आणि मग हनीमून यासाठी निघालेले असतात. आता इकडे जगदंबा म्हणजे आता चंद्रकांतची गावची ती आलेली असते आणि रिक्षावाल्याच घेऊन येते आणि रिक्षावाल्याच घेऊन ती सांगत असते काय 200 मेरे 200 कसले रे, काहीतरी मागू नकोस माझ्याकडे. हा बंगला कोणाचा आहे, हा बंगला आहे ना त्याची मी काकी आहे, काकी. तो म्हणतो मला काय त्याच्याशी करायचं, माझे पैसे द्या, मला इथून जायचं मोकळं करा. यावरती ती म्हणते मेल्या पैसे मागतोस तू, तुला तर असं म्हणते चांगली चिरते आणि चल सामान घेऊन आ. यावरती तो रिक्षेवाला म्हणतो ओ काकू, हे सामान बिमान नेणं काही माझ्या हातातलं काम नाही आहे, मी हे तुमचं काम नाही करू शकत, तुम्ही उगाचच मला आता या सगळ्यात अडकू नका. ती म्हणते मेल्या सामान घेणार नाही, चल सामान घेऊन आत. आता इकडे सगळेजण बाहेर वाट पाहतात. ज्यावेळी जगदंबा आत येतो हे कुणाला काहीच माहीत नसतं आणि त्यावेळेस मग आता इकडे तारा विचारायला लागते कोण ग चंदू आणि कोण ही बाई, सारखं चंदू चंदू म्हणते. यावर बबलू सांगतो चंद्रकांत आणि त्याची आजी जगदंबा. मग सगळ्यांना अमृता सांगायला लागते या गावच्या आजी आहेत आणि या गावच्या आजी इकडे आता खूप कडक आहे, त्यांनी जर का एखाद्याकडे दृष्टी वळवली तर त्या माणसाचं काही खरं नाही आणि त्यामुळे त्यांच्यापासून जरा जपून राहिलं पाहिजे, असं ती सांगते. ताराची तर या सगळ्यामध्ये भांबेरी उडते, कारण कोण या आता जग्गू आजी असं म्हणत असतात. जगदंबाची एंट्री होते. ताराला जगदंबा कशी धाऱ्यावर आणणार हे पाहणं रंजक आहे. तर पुढील एपिसोड पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.